आज मी बनवले आहे प्रॉन्स फ्राय, ते देखील हिरवं वाटण टाकून. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे प्रॉन्स फ्राय. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल ही रेसिपी. चला तर मग बनवूया आपण. इथे मी काही कोळंबी घेतली, ती स्वच्छ करून घेतलेली आहे. आता पहिल्यांदा बनवण्यासाठी वाटण लागणार वाटण रेडी करूया. इथे मी 1 कांदा लसूण घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सुकं वाटलेलं खोबरं, त्याची आपण जाडसर अशी भरड पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर कोळंबीमध्ये टाकलं आहे मीठ, त्यानंतर टाकलं आहे अर्धा लिंबाचा रस, हळदी, लाल तिखट, धनेपूड आणि आपण वाटलेलं वाटण ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत. 10 मिनटासाठी बाजूला ठेवणार आहोत. आता कोळंबी फ्राय करण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा घेतला आहे, बेसन घेतलं आहे, चवीपुरतं मीठ आणि इथं मी मॅगी मसाला देखील घेतला आहे. ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे. आता आम्ही गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये टाकलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक कोळंबी घेणार आहोत. ती या पिठामध्ये आपण छान कोट करून घेणार आहोत सगळ्या बाजूंनी. हळूवारपणे आपण ही कोट करून घेणार आहोत सगळ्या बाजूंनी, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे त्याला पीठ लागेल. त्यानंतर आपण ती तेलात सोडणार आहोत. अशाच प्रकारे आपण दुसरी कोळंबी देखील छान कोट करून घ्यायची आहे आणि ती तेलात सोडायची आहे. अशाच प्रकारे सगळ्या कोळंब्या मी छान प्रकारे पिठामध्ये कोट करून तेलात सोडल्या आहेत. तर उर्वरित मसाला देखील आपण तेलात सोडणार आहोत. अशा प्रकारे तर झाकण देणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपण ही कोळंबी पलटी करून घेणार आहोत. पाहू शकता ही कोळंबी खूप सुंदर दिसत आहे, वास देखील खूप सुंदर सुटला आहे, खूप छान दिसत आहे. अशा प्रकारे दर 5 मिनिटांनी आपली ही कोळंबी पलटी करून घ्यायची आहे. अगदी 15 मिनिटात ही रेडी होणार आहे. लागायला देखील तितकीच टेस्टी आहे आणि इझी आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे.